अनेक स्त्रिया इन्स्पायर होतात तुमच्यासारख्या स्त्रियांमुळे आणि त्यातलंच महत्त्वाचं नाव म्हणजे तुमचं घेतलं जातं. अ, तसाच एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या बायकांना भरपूर पुरुषांवर अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे असं नाही म्हणता येणार की आताची स्त्री स्वातंत्र्य तर आहेच, घराच्या बाहेर जाऊन ती काम तर करते, पण अजूनही अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्यांना असं वाटतं की जाऊ दे, मी घरी बसते, मस्तपैकी घरचं काम करते आणि छानपैकी नवरा पॉकेट मनी देईल, मी त्यावर लक्ष केंद्रित करते. किती इम्पॉर्टंट आहे स्त्रियांना की स्वतःच्या पायावर उभं असणं. खूप 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 इम्पॉर्टंट आहे की प्रत्येकीनं हम्म. स्वतःच्या पायावर उभं असणं, प्रत्येकीनं फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे सायली. कारण एक सिम्पल एक्झाम्पल आहे गं, म्हणजे तू असो किंवा मी असो किंवा इतर कुठलीही एक स्त्री असो, जर ती पैसे कमवायला लागली आणि तिच्या बँकेत चांगले पैसे आहेत, ती फिनॅन्शियली इंडिपेंडेंट झाली, तिला इतरांवर अवलंबून राहायची गरज नाही आहे. नंबर 1. लग्नानंतरचं सोड ग, आपले आई बाबा तर आपल्यासोबत कायमच असणार आहे ना. लग्न होऊ दे, बाळ होऊ दे, काही होऊ दे, माझी आई आहे, माझे बाबा बाबा आहेत. आहेत, एका बरोबर. पॉइंट नंतर जेव्हा ते म्हातारे होतात किंवा त्यांच्यामध्ये आजारपण सुरू होतात, त्यावेळेला जर माझ्याकडे पैसे असतील तर मी वाट पण नाही बघणार की म्हणजे माझा भाऊ त्यांची काळजी घेईल किंवा काय. माझ्याकडे आहेत ना, तर मी त्यांना सांभाळीन. म्हणजे बेसिकली असं आहे ना, फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं म्हणजे तुम्ही इतरांचा सांभाळ करायला लागता इतके सक्षम होता की स्वतःचा तर सांभाळ करताय, पण इतरांचाही तुम्ही सांभाळ करता. म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे. इनफॅक्ट सायली, आता तर जग बदलत चाललंय. म्हणजे बऱ्याचदा आता असंही होतंय, म्हणजे हल्लीचे जे कपल्स आहेत ज्यामध्ये जेनझीज सुद्धा आपण काउंट करू शकतो, कारण त्यांचे विचारच वेगळे आहेत. हो. मला असं वाटतं जेनझी कपल्समध्ये तर इतकं सगळं प्रॅक्टिकल झालंय ना, आणि ते खरं आयुष्य जगतायत बघ. कारण जेनझी कपलमध्ये जो पुरुष आहे आणि जी स्त्री आहे, त्यांना सगळंच बॅलन्स हवंय, सगळंच इक्वल हवंय. मग त्यात महिला म्हणजे फॉर एक्झाम्पल जाते का डेटला जरी गेले तरी तिथे बघ एक्सपेक्टेड असं नाही आहे की पुरुषच बिल भरणार. बिल भरणं नाही. तिथे मुलगी पण, इनफॅक्ट तो पुरुष सांगेल चल हाफ हाफ करूया, हां. कारण ही त्यांची किती करायचं. येस. ही त्यांची मेंटॅलिटी आहे, त्यांचे विचार आहेत जे चांगले आहेत. आणि मला वाटतं शेअर द बर्डनचं परफेक्ट एक्झाम्पल आहे हे. इनफॅक्ट आता असेही कपल्स आहेत की ज्यांना मुलंच नको आहे. त्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यांना छान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग करायचं आहे, छान घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, पण त्यांना मुलांचं ओझं नको आहे, ती जबाबदारी नको आहे. मला असं वाटतं की ना, तशाही लोकांचं ना कुठेतरी रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. आपण बऱ्याचदा त्यांना नेगेटिव्ह दृष्टीने बघतो की अरे हे काय, हे काय आयुष्य आहे का, असं नसतं, मुलं पाहिजे ना, तुमचं कुटुंब पूर्ण. बरोबर आहे, पण हे मत तुमचं आहे ना, हे तुम्ही इतरांवर तर लादू लादू शकत शकत नाही. बऱ्याचदा हल्ली म्हणजे स्त्रियांचं असं असतं की त्यांना मुलंच नको आहेत. मग ते एखादं पेट अडॉप्ट करतात, एखादं कुत्रं किंवा मांजर त्यांच्याकडे असते आणि ते त्यात समाधानी असतात. एंड ऑफ द डे मला असं वाटतं ना, तुम्ही समाधानी राहा आणि आनंदी राहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा.